आता एक करोडला स्कोर धावसंख्या होती ती बसून गेला पहिल्या षटकाचा खेळ चालू होता धावसंख्या 5 पहिलं किरण परत षटकाच्या पहिल्या दिवशी बाद केलाय गडीबाद केल्यासाठी साऊंड देणे धावसंख्या 5 झालेला आहे किरण परत थोडासा आत्महत्या केला होता हे बॉक्स आहे आपण पण खेळताना विचार केला पाहिजे दोन चेंडू एक धाव वाईटच्या रूममध्ये एक धाव मिळालेली होती आणि एकच धाव झालेली आहे सध्या 2 चेंडू एक धाव एक गडीबाद एक धाव 5 चेंडूवर पहिला गडी धावतो आहे आणि आता स्वप्नील सावंत आणि दरवाडचे नाव फलंदाज ग्राउंड शॉट मारलेला हा फटका आणि 4 धावा संघाच्या धावसंख्येत धावसंख्येला 9 चेंडू आणि प्लस पहिला षटक धावसंख्या होती 7 एक गडीबाद 5 धावा हा पुढचा चेंडू लेफ्टच्या दिशेने मारला फटका वनडी बरोबर एक धाव एखाद्या धावसंख्येत चांगला भूपेश यांना थोडंसं क्षेत्ररक्षण करणार जोड होत आहे ते दिव्यामध्ये लागतात 8 धावा 5 धावा एक गडीबाद 5 धावा कदाचित होईल स्वतः सती सामने संरक्षण करून चेंडू गमावलेले अजित यांना चांगला चेंडू चांगली 6 धावा क्षेत्ररक्षण पहिले षटक संपलेलं पहिले षटकाचे सभापती वनडी रुमाली एक धाव एकच धाव एका धावसंख्येत 7 धावा 8 या धावसंख्येवर दुसरा गडी बाद होतो आहे 7-7 बॅट्समनचं नाव ऋषी दोन्ही पण ऋषी पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे सध्या सावंत याने एक गडी बाद करून 7 धावा दिले आहेत 7 धावा लवकरात लवकर चालू करायचा सामना बंदांनी एक गडी बाद 7 धावा पहिल्या षटकाचा खेळ वैभव सावंत मळेवाडी लवकर यायचं इथे वैभव सावंत मळेवाडी वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसऱ्या किलोमीटर गडीवाडी बॉलरचं नाव दुसऱ्या मैदानावरती बॉलरचं नाव गोलंदाज पेंडेकर नावाजलेले पेंडेकर बॅट्समन पाहूया कदाचित 2 चेंडू घोषित केले गोलंदाज आहेत त्रिपाठी पार करतात एक धावे नाव त्यांना त्यांची धावण्यासाठी येतात ते बॉल एका बॉल काउंट झालेला आहे आणि एक गडी बाद सुद्धा झालेला आहे अशा 2 गडी बाद पुढे चेंडू ऋषी यांचा वैयक्तिक दुसरं संघासाठी पहिलं षटक घेऊन आले ते बैल आणि एक गडी बाद केला आहे पेडणेकर यांचा आणि त्यांची जागा घेण्यासाठी आले ते पाहूया बॅट्समनचं नाव आनंद लेफ्ट हँड बॅट्समन आनंद पाहूया संघाची कितपत मागे जात आहे एक धाव वनडी रूपात एक धाव मिळालेली आहे एका धावेने संघाच्या धावसंख्येत 9 धावा 2 गडी बाद 9 आणि 9 चेंडू प्लस 1 2 धावा अशा 2 धावा 2 धावेने संघाच्या धावसंख्येत भर होत आहे वारंवार 9 वाईट टाकल्याने संघाची धावसंख्या वाढत चाललेली आहे स्थिरावलेली धावसंख्या वाढत चाललेली आहे आणि निर्धाव चेंडू रेड बॉल आहे हा रेड बॉल एक धाव एका धावेने सगळे धावसंख्येत भर ऋषी नावाले गोलंदाज आहेत पहिल्या चेंडू इन बोल्ड
वारंवार नवल टाकल्याने सकाळी धावसंख्या गडी बाद होतो आहे. ऋषी यांचा संवाद समजू शकले नाहीये. धावसंख्येत काही बदल नाहीये. धावसंख्या स्थिरावलेली उत्कृष्ट अशी बॅटिंग केली ती राजेश सावंतने. सरियावडी महापुरी सरियावडीकडनं सदर्शन चांगले होते ते राजेश सावंत पाटवाडीकडनं. स्वतः संघ मालक कोंबडी पकडते वेळी सागर सावंत श्री सागर सावंत स्वतः संघ मालक अज्ञात आवडे यांनी वांगणी तळेवाडी प्रीमियर 13 गावा 2 संघाला भेट दिल्याबद्दल त्यांचे हार्दिक पहिला आणि संघासाठी दुसरा घेऊन येत आहेत. कदाचित रघुनाथ खडके या लोकांचे स्वागत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 13 धावा झालेल्या आहेत. पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतात ते राजेश सावंत. 1 धावा वांगणी हायस्कूल मध्ये गांधीचे गोलंदाज म्हणून ओळखले जातात ते राजेश सावंत आहे ना पाटवाडीचे. सामना चालू करायचा पंचाने लवकरात लवकर. धाव संख्या 10 चार गडी 10 वैयक्तिक पहिलं एक 9 धावाने धाव 11 धावाने वर संघ धाव संख्येत बर 11 म्हणावं लागेल ते महापुरी सरियावडी संघाकडनं. आणि 1 धावाचे 4 धावा मिळाल्या त्या पाटवाडी या संघाला. राजेश सावंतने उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. परंतु वारंवार परब यांचे 2 षटक संपलेली 12 धावा 4 गडी बाद 12. 1 धावेवर समाधान मानवले संघाला. संघाचं पहिलं आणि वैयक्तिक तिसरं षटक घेऊन येत आहेत ते चौका मारलाय. हे गोलंदाजाचं नाव सांगायचं लवकर. 19 धावा तिसरं षटक चालू 2 गडी बाद 19 धावा. उत्कृष्ट चौका मारला होता तो. वाईट चेंडू म्हणून घोषित केला पंचांनी. वाईटच्या रूपात धावसंख्येत भर झालेली आहे. महापुरी संघाकडनं पाटवाडी संघाला फायदा होत आहे. आणि उपायची झाले आहेत लेफ्ट धावसंख्या झाली 19 20 3 चेंडू 20 धावा. राजेश सावंत उत्कृष्ट गोलंदाजी करत आहे. परंतु झाल्यामुळे जिंकण्यासाठी सावंत 30 पाहूया फटका सावंत बाद झाले. धावशी झाले. या पुढे होणाऱ्या सामन्याला सांगायचं आहे राजेश सावंत राजेश सावंत याने 1 टिपाची 1 धावची आणि स्वतःचं करून राजेश सावंतने बॉल अडवलेला आणि 1 धाव 13 एका धावाने सांगितले धावसंख्येत भर. धावसंख्या झाले 21 चेंडू 13 धावा 4 गडी बाद 13 लास्ट चेंडू राजेश सावंत यांचा. उत्कृष्ट गोलंदाजी सोडलेला आहे. या षटकामध्ये धावसंख्या केली आहे. नाहीतर राजेश सावंत याने 2 गडी बाद करून धावसंख्या 14 4 गडी बाद 14 लास्ट षटक चालू आहे. 15 रामदास वैयक्तिक पाहिलं आणि संघासाठी शेवटचे रामदास आणि पांगणकर आणि पहिला चेंडू घोषित केला पंचाने 1 धाव. रामदास याने चांगली गोलंदाजी केली आणि चौका चांगली गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. वैयक्तिक चौथा आणि संघाकडून शेवटचं षटक. धावसंख्या झाली आहे 25 विनायक सावंत घेऊन येत आहेत. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 5 धावा दिल्या रामदास याने. आणि आज चौका दुसरा चौका वारंवार 2 चौका मारले आहेत. कदाचित हॅट्रिक होईल चौकारांची. 30 धावा 30 धावा झाल्या ते पाटवाडी या संघाला.
फिल्डिंग सत्याक्षण कडकाच्या असल्यामुळे रामंदिर सडेवाडी संघाकडनं पाटवाडी संघाने त्याचा फायदा उचललेला आहे पुरापूर आणि धाव संख्या 30 वर नोंदवलेली आहे. खूप चांगला झेल पकडायचो मंगेश आणि पॉईंटच्या जागेवर चांगला झेल पकडून पाहूया पुढचा चेंडू रामदास दुसरं बॅट्समॅन चौकार रामदासांच्या ओव्हरमध्ये 3 चौकार पडलेले आहेत. उत्कृष्ट अशा फलंदाजी केलेली पाटवाडी संघाचा बाद आत्महत्या झालेला आहे या राऊंडच्या स्वरूपात 35 चौथा षटक चालू 35 धावा संघाचे मालक चौथा षटक चालू 35 धावा बोलण्या लागलेल्या आहेत. सध्या 35 धावा लागलेल्या आहेत. ओव्हर एंट्री झालेली आहे. लास्ट चेंडू राकेश नाव सांगायचं पाहूया रामदास पुढचा चेंडू रामदास यांचा उत्कृष्ट रामदास ओढल्यामुळे 2 धावा चेंडू संख्या 16 7 गडी बाद 16 झाले आहेत. 37 चांगले धावा राहिलेल्या आहेत पाटवाडीवर संघाच्या आणि या चेंडू 38 धावांची गरज महापुरुष सडेवाडी संघाला. पंचाने लवकरात लवकर सदस्य लावून लवकर लवकर सामना चालू करायचा आहे. जेवढं तुम्ही सहकार्य करा तेवढं आपल्याला फायदा होईल. स्वामी रावण संघाने विजय झालेला आहे. आता होणारा 8वा सामना महापुरुष जिल्ह्यावर आणि पंचाने लवकर सामने चालू करायचे. एवढा उशीर जर आपल्या सामन्याला उशीर होणार आहे सर्वांना लाभ संघ मार्गाने इथे लवकर यायचं. इथे पाटवाडीवर संघाने आपला सदस्य लवकर लावून घेतलं. टॉस उडवायचा इथे. श्री महापुरुष 11 आणि युद्धा बॅट्समॅनचे नाव सांगा. दोन्ही महापुरुष सडेवाडी संघाकडे बॅट्समॅनचे नाव सांगा. प्रशांत नॉन स्ट्राईकला ते प्रशांत आणि स्ट्राईकला बॅट्समॅनचं नाव राजेश. स्ट्राईकला बॅट्समॅनचं नाव 2nd नंबर विकेटवरती शंकर स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईकला ते हेलो थँक्यू. हेलो सडेवाडी वॉरियर्स. हेलो सडेवाडी श्री स्वामी आणि सडेवाडी वॉरियर्स माहिती संपर्क सांगा. सडेवाडी
वांगणी वीर योद्धा आणि श्री महापुरुष 11 2 नंबर ग्राउंडला यायचंय. ओके श्री स्वामी समर्थ सामन्यामध्ये थोडीशी मजा. गोलंदाज पुण्याला राईट हँड गोलंदाजी करता आणि ह्यावेळेस थोडीशी फलंदाजी. मैदान क्रमांक 1 वरचा पुढील सामना आहे. वांगणीवीर विरुद्ध शेवटचा चेंडू हा एक निर्धाव चेंडू होता. नोंद घ्यायचे स्कोरने. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज पुन्हा एकदा मारलेला टोळालेला चेंडू. यावेळेस मात्र रनआउटच्या सर्वात आपली विकेट गमावलेली आणि ह्यावेळेस क्रिकेटच्या सामन्यामध्ये रनआउट सारखा इतका होता. शर्यवाडी वॉरियर्स विरुद्ध महापुरुष. श्री स्वामी समर्थ क्रिकेट संघ यांच्या सर्व प्लेयर्सनी त्यांच्या मालकांनी संपर्क करायचा. संघ मालकांनी संपर्क करायचा आहे मैदानावर. मैदान क्रमांक 1 वरचा सामना आहे. शर्यवाडी वॉरियर्स विरुद्ध स्वामी समर्थ. शर्यवाडी वॉरियर्सच्या संघाने बॅटिंग घेतलेली आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर त्यांनी बॅटिंग स्वीकारलेली आहे. स्वामी समर्थ क्रिकेट संघ. स्वामी समर्थ क्रिकेट संघाला आपलं क्षेत्र रक्षण सजावून घ्यायचं आहे. मैदान नंबर 1 मध्ये आपलं क्षेत्ररक्षण सजावून घ्यायचं आहे. स्वामी समर्थ क्रिकेट संघ. वांगणी विरुद्ध महापुरुष लेवल या दोन संघांचा त्याचप्रमाणे क्रमांक 2 वर होणार आहे. शर्यवाडी वॉरियर्स संघाने आपले महापुरुष या सलामीचे जे फलंदाज आहे त्यांना मैदानामध्ये पाठवायचे आहे. शर्यवाडी वॉरियर्स संघाने स्वामी समर्थ क्रिकेट संघ कृपया आपले क्षेत्ररक्षण सजावून घ्या. सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे जेणेकरून सामने वेळेमध्ये कंप्लीट होतील, पूर्ण होतील. वेळेत खूपच जाणार नाही. प्रत्येकाने दक्षता घ्यायची. धावा झालेले आहेत मैदानी क्रमांक 2 च्या चालू सामन्यात. आणि या व्हाईट बॉल स्वामी समर्थ 11 आपले क्षेत्ररक्षण सजावून घ्या. स्वामी समर्थ 11 संघाचा धावफलक स्वामी समर्थ 11 लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजावून घ्या. आणि उत्कृष्ट असा फटका. मात्र एकच धाव. चेंडू वरून गेल्यावर कपड्याच्या फक्त एकच धाव मिळते. धावफलक आहे 14. वॉरियर्स आपले फलंदाज मैदानामध्ये पाठवा. सलामीचे फलंदाज मैदानामध्ये पाठवा. शर्यवाडी वॉरियर्स सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे जेणेकरून सर्व सामने विहित वेळेमध्ये कंप्लीट होतील.
सामन्याला सुरुवात. तडीवाडी वॉरियर्स आपले सलामीचे जे फलंदाज आहेत त्यांची नावं सांगायची आहेत. तडीवाडी वॉरियर्स आणि हा डॉट बॉल. 12वा खेळाडू किंवा एखाद्या खेळाडू यायचं. तडीवाडी वॉरियर्स फलंदाज विशाल सावंत, सुशील सावंत आणि प्रथम सावंत. एक गवानकर धाव. धाव फलक झालाय 16 धावा. सदर रवळनाथ क्रिकेट संघ आयोजित आणि या प्रोग्रामसाठी त्या सभासदांनी किंवा ग्रामस्थांनी देणगी दिलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांची नावं वाचत आहेत. श्री गिरीश शांताराम सावंत पाटवाडी 5,000 रुपये. श्री रामदास बाळकृष्ण सावंत मळेवाडी 2,000 रुपये. श्री प्रमोद बाबाजी सावंत तळेवाडी 2,000 रुपये. श्री शेखर अनिल सावंत तळेवाडी 1,000 रुपये. श्री अजय अशोक दुखंडे दुखंडेवाडी 1,500 रुपये. कैलासवासी विलास विष्णू जाधव चिपळूण 1,000 ईश्वरी आणि उर्वी यांकडून. श्री सुरेश नरहरी सावंत तळेवाडी 1,000 रुपये. श्री विनोद रामबाडे संगमेश्वर 501. श्री दिलीप पुंडलिक सावंत तळेवाडी 1,000. श्री अक्षय मनोज सावंत नाळेकरवाडी 2,001. श्री बुवा विष्णू सोनू सावंत तळेवाडी 2,000. गोलंदाजाचं नाव काय आहे? स्वामी समर्थ. सचिन सावंत. गोलंदाज सचिन सावंत आणि स्ट्राईकला फलंदाज आहे ते सुशील सावंत. दिलीप पुंडलिक सावंत कडियावाडी 1,000. अक्षय मनोज सावंत नाळेकरवाडी 2,001. बुवा विष्णू सोनू सावंत तळेवाडी 2,000. उमेश आबा सावंत तळेवाडी पूर्व 2,000. सत्यवान रामचंद्र सावंत पाटवाडी 1,000. सुंदर बाळकृष्ण सावंत माळेवाडी 501. मनोज दिलीप सावंत पाटवाडी 501 आणि विजय श्रीधर नाईक भंडारवाडी 1,111. धन्यवाद. सगळ्यांचे आभार. गोलंदाज आहेत ते सचिन सावंत आणि स्ट्राईकला जे फलंदाज आहेत पुढील होणारा सामना सुशील वायंगणी सावंत. विरुद्ध महापुरुष शिलेवाडी या दोन्ही संघांना दुसऱ्या की दोन्ही संघांनी मैदान क्रमांक 1चा 24 धावा झालेल्या सुरू करायचा आहे. पंच 24 धाव्या. मैदान क्रमांक 2 24 धावा. मैदान क्रमांक 1चा सामना लवकरात लवकर सुरू करा. झालेले आहेत. 14 धावांची आवश्यकता. मैदान क्रमांक 2 वरती चालू असलेला सामना 14 धावांची आवश्यकता 6 चेंडूंमध्ये. मैदान क्रमांक 1 वरचा सामना आहे तो तळेवाडी वॉरियर्स विरुद्ध स्वामी समर्थ 11. लवकरात लवकर सामना सुरू करावा. पंच फलंदाज सुशील सावंत आणि एक धाव प्रथम सावंत. गोलंदाज आहेत ते सचिन सावंत. सचिन सावंत रायकार अंडराम मारा करतील. सुशील सावंत यांना पंच सामना लवकर सुरू करा. बाद झालेला आहे. चार बॉल 13 रन धावांची आवश्यकता आणि हा शॉट मारा आणि हा चौका. लाईव्ह बॉल चौका. सामना सुरू होत आहे. मैदान क्रमांक 1. 3 बॉल मध्ये 9 रनची आवश्यकता. मैदान क्रमांक 2 मध्ये पहिला चेंडू सुशील सामन्यामध्ये सावंत यांना अतिशय अटीतटीचा सामना. 3 बॉल 9 रन. सुंदर असा फटका केला तर मात्र एकच धाव घेण्यात यशस्वी फलंदाज.
2 बॉलमध्ये 8 म्हणजे 2 चौकार लगातार हवे आहेत. फलंदाजी करतायत ते विनायक सावंत. सुंदर फटका केलेला होता, मात्र 3 बॉल नंतर संघाची धावसंख्या झालेली आहे विदाउट लॉस 2. 3 बॉल 2 रन. बाद झालेले आहेत. 3 बॉल 2 रन. वांगणीची विरोध सर्व चौथा बॉल जो चौकार मारेला आहे सुशील सावंत आणि पाच बॉल झालेले 5 बॉल. शेवटचा बॉल